वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॐ श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयसन्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमा त्वां प्रपन्नम् तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः अर्पिता तेन देवेशः प्रीयतां मे सदा शिवः यदक्षरपदभ्रष्टमात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षमता देवं प्रसीद परमेश्वर जय श्री- आज आपण 101 ओव्यांपासून आपण सुरुवात करणार आहोत. कर्मयोग अध्याय 3 कर्मयोग सुरू आहे आपला. तर इष्टान भोगानी वो देवा दास्यन्ते यज्ञ भावितः तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुङ्गेस्तेन एव सह. ओव्या भावार्थ विविध जीवनावश्यक वस्तूंच्या अधिकारी असणाऱ्या देवदेवता ज्यावेळी यज्ञ करण्यामुळे संतुष्ट होतील तेव्हा ते तुमच्या सर्व गरजा पुरवतील. पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता जो त्यांचा भोग घेतो तो निश्चितपणे चोरच आहे. ओवी 101 तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. अर्थ पहा त्याप्रमाणे सर्व सुखांसह मूर्तिमंत दैवच तुमच्या मागे शोध काढीत येईल. ऐसे समस्त भोग भरित हो आल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्मे निरत वर्ताल बापा. अर्थ अशा रीतीने बाबांनो जर तुम्ही एकनिष्ठपणे स्वधर्माचे आचरण कराल तर सर्व भोगांनी संपन्न होऊन तुम्ही निरीच्छ व्हाल. का जालिया सकळ संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध होनिया स्वादा विषयांची या. अर्थ अथवा उलट पक्षी सर्व संपदा प्राप्त झाली असता जो विषयांचे गोडीला लालचावून उन्मत्त इंद्रिये जसे सांगतील तसे वागतो. तीही यज्ञ भाविकी सुरी जेहे संपत्ती दिधली पुरी तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो. अर्थ यज्ञाने संतुष्ट होणाऱ्या त्या देवांनी जी ही पूर्ण संपत्ती दिली आहे त्या संपत्तीच्या योगाने स्वधर्म रूप मार्गाने जो परमेश्वरास भजणार आहे नाही अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळी भोजन ब्राह्मणाचे. अर्थ जो अग्नीचे मुखात हवन करणार नाही अथवा
देवतांचे आराधन करणार नाही किंवा योग्य वेळी ब्राह्मणांना भोजन देणार नाही. विमुख होईल गुरुभक्ती, आदर न करील अतिथी, संतोषू नेदिल नेदिल ज्ञाती आपुली ये. अर्थ, जो जो गुरु भक्तीला पाठमोरा होईल, अतिथीचा मान करणार नाही व आपल्या जातीला संतोष देणार नाही, ऐसा स्वधर्म क्रिया रहित तू, आथिलेपणे प्रमत्तू, केवळ भोगासक्तू होईल जो. अशा रीतीने जो आपल्या धर्माचे आचरण टाकून आणि संपन्नतेने उन्नत होऊन केवळ भोगामध्ये गढून जाईल, तया मग अपावो थोर आहे, जेणे ते हातींचे सकळ जाये, दिखा प्राप्तही न लाहे, भोग भोगू. अर्थ, त्याला पुढे मोठा धोका आहे, तो असा की त्याच्याजवळ असलेले सर्व ऐश्वर्य नाहीसे होईल. हे पहा, मिळवलेले भोग सुद्धा त्याला भोगावयास मिळणार नाही. जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी, का निदेवाच्या घरी दल राहे लक्ष्मी. अर्थ, जसे आयुष्य संपलेल्या शरीरात प्राण राहत नाही किंवा देवहीनाच्या घरात लक्ष्मी राहत नाही, तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला. जैसा दीपासवे हरपला प्रकाशू जाय. अर्थ, जसा दिवा मालवल्याबरोबर त्याचा प्रकाश नाहीसा होतो, तसा धर्म जर लोपून गेला तर सर्व सुखाचे आश्रयस्थान नाहीसे होते. तैसी निजवृत्ती जेत सांडे, तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे, आईका प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे. अर्थ, वरील प्रमाणे आपला आचार जेथे सुटतो त्या ठिकाणी आत्मस्वातंत्र्य राहत नाही. प्रजा हो हे नीट ऐका असे ब्रह्मदेव म्हणाला. म्हणून स्वधर्मू जो सांडील, तया ते काळू दंडील, चोरू म्हणून हरिल सर्वस्व तयाचे. अर्थ, म्हणून आपला धर्म जो टाकील त्याला यमधर्म शिक्षा करेल व तो केवळ चोर आहे असे समजून त्याची मालमत्ता हिरावून घेईल. मग सकळ दोषू भमते, दिवसोनी घेती तयाते, रात्री समयी स्मशानाते भूते जैसी. अर्थ, रात्रीच्या वेळी ज्याप्रमाणे पिशाचे स्मशान वेढून टाकतात, त्याप्रमाणे मग त्याला सर्व पापे घेरतात. तैसी त्रिभुवनीची दुःखे आणि नाना विधे पातके, दैन्य जात तितुके तेथेची वसे. अर्थ, त्याप्रमाणे त्रैलोक्यात असणारी सर्व दुःखे आणि अनेक प्रकारची पापे व सर्व दैन्य त्याच्याच जवळ राहतात. ऐसे होय तया उन्मत्ता, मग न सुटे बापा रुदता, किल्पातीही सर्वथा प्राणी गण हो. अर्थ, त्या उन्मत्त मनुष्याची अशी स्थिती होते आणि मग प्रजा हो रडले तरी मग कल्पाच्या अंतापर्यंत देखील त्याची त्यातून मुळीच सुटका होत नाही. म्हणून निजवृत्ती हे न संडावी, इंद्रिये बरळो नेदावी, ऐसे प्रजा ते शिकवी चतुराननु. अर्थ, म्हणून स्वधर्माचरण सोडू नये, इंद्रियांना भलत्याच मार्गाला जाऊ देऊ नये असा ब्रह्मदेवाने प्रजांना उपदेश केला. जैसे जळ चराचर सांडे आणि तक्षणी मरण मांडे, हा स्वधर्म तेने पाडे विसंबो नये. अर्थ, ज्याप्रमाणे माशांना पाण्याचा वियोग झाला की त्याच क्षणी मरण येते, म्हणून माशाने पाण्याचा त्याग करू नये, त्याप्रमाणे स्वधर्माचरणाच्या त्यागाने मनुष्याचा नाश होतो. म्हणून त्याने या स्वधर्माचरणाला विसरू नये. म्हणून तुम्ही समजती आपुला लिया कर्मी उचिती, निरत व्हावे पुढती मणिपत असे. अर्थ, म्हणून तुम्ही सर्वांनी आपापल्या विहित कर्माचरणामध्ये तत्पर असावे हेच आमचे वारंवार
सांगणे आहे. यज्ञ यज्ञ यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः भुञ्जते ते भुञ्जते ते त्वघं पापा ये पञ्चत्यात्मकारणात्. देखा विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी जो असतीये समृद्धी विनियोगू करी. अर्थ पहा, निर्हेतुक बुद्धीने स्वधर्माचरण करण्यात जो जवळ असलेल्या संपत्तीचा विनियोग करतो. गुरु गोत्र अग्निपूजी अवसरी भजे द्विजी निमित्तादिकी यजी पितरो देशे. अर्थ गुरु गोत्र व अग्नी यांचे पूजन करतो, योग्य वेळेला ब्राह्मणांची सेवा करतो आणि पितरांकरता श्राद्धादी नैमित्तिक कर्मे करतो. या यज्ञ क्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता हुतशेष स्वभावता उरे जे जे. अर्थ वर सांगितलेल्या विहित कर्माचरणारूप यज्ञाने यज्ञ पुरुषाचे ठिकाणी यजन करून जे जे यज्ञशेष सहजच राहील ते सुखे आपुले करी कुटुंबेसी भोजन करी की भोगेची ते निवारी कल्मशाते. अर्थ त्याचे आपल्या घरी आपल्या कुटुंबासह सुखाने सेवन करतो, ते सेवच त्याच्या पापाचा नाश करते. ते यज्ञा वशिष्ठ भोगी म्हणोनी सांडीचे तो अघी जया परी महारोगी अमृत सिद्धी. अर्थ ते यज्ञ करून राहिलेले शेष तो भोगतो, म्हणून ज्याप्रमाणे अमृत मिळाले असता मोठाले रोग रोग्याला सोडून जातात, त्याप्रमाणे पातके त्यास सोडून जातात. की तत्वनिष्ठू जैसा नागवे भ्रातिलेशा तो शेषभोगी तैसा नाकडे दोषा. अर्थ अथवा ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठ पुरुष भ्रांतीला देहता दात्म्याला किंचितही वश होत नाहीत, त्याप्रमाणे यज्ञातील तो शेष भोगणारा पापाच्या तडाख्यात सापडत नाही. म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगी जे मग उरे ते भोगी जे संतोषेसी. अर्थ म्हणून स्वधर्माचरणाने जे मिळेल ते स्वधर्म करण्यातच खर्च करावे व मग जे शिल्लक राहील त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा. हे वाचुनी पार्था राहाटो नै अन्यथा ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे. अर्थ अर्जुना, अशा रीतीने वागण्याखेरीज दुसऱ्या रीतीने वागू नये अशी ही सृष्टी आरंभाची कथा श्रीकृष्णांनी सांगितली. जे देहची आपण पे मानिती आणि विषयांते भोग्य म्हणती या परते न स्मरती आणिक काही. अर्थ आपण देहच आहोत असे मानून जे लोक विषय हे भोग्य वस्तू आहेत असे समजतात आणि ज्यास या पलीकडे दुसरी काहीच कल्पना नसते. हे यज्ञोपकरण सकळ नेण तसा ते बरळ अहम बुद्धी केवळ भोगू. अर्थ ते भ्रमिष्ठ लोक आपल्या जवळ असलेली सती वगैरे सर्व काही यज्ञाची सामग्री आहे असे न समजता केवळ आपणच अहंकाराने भोग घेण्याकडे प्रवृत्त होतात. इंद्रिय रुची सारिखे करविती पाकनिके ते पापिये पातके सेविती जाण. अर्थ इंद्रियांना आवडतील असे चटकदार पदार्थ ते तयार करतात. ते पापी लोक या पदार्थाच्या रूपाने वस्तुतः पाप सेवन करतात असे समज. संपत्ती जात आघवे हे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदी पुरुषी. अर्थ वास्तविक पाहता जेवढी आपली संपत्ती आहे ती सर्व यज्ञात उपयोगी पडणारी आहे असे समजून मग ती स्वधर्म रूप यज्ञाने परमेश्वराला अर्पण करावी. हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागी देख निपजविती पाक नानाविध. अर्थ अशा रीतीने वागायचे टाकून पहा ते मूर्ख लोक आपल्या स्वतः करता नाना प्रकारची पक्वाने तयार करतात. जी ही यज्ञ सिद्धी जाये परेशा तोषू होये ते हे सामान्य अन्न न होये म्हणून. अर्थ
ज्या अन्नाच्या योगाने यज्ञ सिद्धीला जातो आणि परमेश्वर संतुष्ट होतो, म्हणून हे अन्न कमी योग्यतेचे नाही. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण, जे जीवन हेतू कारण विश्वायया. अर्थ, ते अन्न सामान्य समजू नये. अन्न हे ब्रह्मरूप आहे असे समज. कारण की अन्न हे सर्व जगाला जगण्याचे साधन आहे. अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः. यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः. सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात, जे पावसापासून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मापासून होतो. अन्नास्तव अन्नास्तव भूते प्ररोहो पावती समजते. मग पर्जन्यो या अन्ना ते सर्वत्र प्रसवे. अर्थ, ही सर्व भूते अन्नापासून वाढतात व या अन्नाला पाऊस चोहीकडून उत्पन्न करतो. तया पर्जन्या यज्ञी जन्म, यज्ञा ते प्रगटी कर्म, कर्मासी आदी ब्रह्म वेद रूप. अर्थ, तो पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो, तो यज्ञ कर्मापासून प्रगट होतो आणि वेदरूप ब्रह्म हे कर्माचे मूळ आहे. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं. तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. मग वेदाते परात्पर प्रसवतसे अक्षर म्हणोनी हे चराचर ब्रह्म बद्ध. अर्थ, दूर व जवळ असणारे सर्वत्र असणारे जे ब्रह्म ते वेदांना उत्पन्न करते, म्हणून हे स्थावर जंगमात्मक विश्व ब्रह्मात गोवलेले आहे. परिकर्माची ये मूर्ती यज्ञी अधिवासू श्रुती, ऐके सुभद्रापती अखंड गा. अर्थ, अर्जुना ऐक, परंतु मूर्तिमंत कर्मरूप यज्ञामध्ये वेदाचे निरंतर राहणे आहे. एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति यतिह यः अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति. ऐशी हे आदी परंपरा संक्षेपे तुझ धनुर्धरा सांगितली या अध्वरा लागून या. अर्थ, अर्जुना, याप्रमाणे ही मुळातली कारणाची मालिका तुला या यज्ञाकरता थोडक्यात सांगितली. म्हणून समूळ हा उचितू स्वधर्म रूप क्रतू नानुष्ठी जो मत्तू लोकीये. अर्थ, म्हणून जो उन्मत्त पुरुष या लोकांमध्ये योग्य असलेल्या या स्वधर्म रूप यज्ञाचे साध्यंत आचरण तो पातकांची राशी जाण भार भूमीसी. जो कुकर्मे इंद्रियांसी उपेगा गेला. अर्थ, जो वाईट आचरण करून इंद्रियांचे केवळ लाड पुरवतो, तो पापाची राशी असून भूमीला केवळ भार आहे असे समज. ते जन्म कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ, जैसे का अभ्रपटल अकाळीचे. अर्थ, जसे भलत्याच वेळेला आलेली मेघांची फळी निरुपयोगी असते, त्याप्रमाणे अर्जुना त्याचे जन्म व कर्म निष्फळ आहेत. का गळा स्तन अजेचे तैसे जियाले देखे तयाचे, जया अनुष्ठान स्वधर्माचे घडे चिना. अर्थ, किंवा ज्याच्या हातून आपल्या धर्माचे आचरण होत नाही, त्याचे जगणे शेळीच्या गळ्यास असलेल्या स्तनाप्रमाणे निरर्थक आहे असे समज. म्हणून एके पांडवा हा स्वधर्मू कवणेन संडावा, सर्व भावे भजावा हाची एकू. अर्थ, म्हणून अर्जुना ऐक, आपला हा धर्म कोणीही सोडू नये. काया वाचा मने करून ह्या एकाचेच आचरण करावे. हा गा शरीर जरी जाहले
तरी कर्तव्य ओघे आले, मग उचित का पुले ओसंडावे. अर्थ, अरे हे जे शरीर प्राप्त झाले आहे ते तरी पूर्व कर्मानुसार मिळालेले आहे. असे आहे तर मग आपल्यास विहित असलेले कर्म आपण का टाळकावे. परिसपा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची, खंती करीती कर्माची, ते गाऊन गा. अर्थ, अर्जुना ऐक, मनुष्य शरीर मिळाले असता जे कर्माचा कंटाळा करतात ते अडाणी आहे. यस्त्वात्मरतिरेव स्यात् यस्वात्मरतिरेव स्यात् आत्मा तृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्य न विद्यते. देखे देखे असते निदेह, सॉरी, याचा अर्थ आहे, पण जो आत्म्यातच रममाण झाला आहे, ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्येच समाधानी आहे, त्याला काही कर्तव्य राहत नाही. देखे ओव्या, देखे असते निदेह धर्मे, एक तोची एकूण लिंपे कर्मे, जो अखंडित रमे आपण पाची. अर्थ, पहा, जो निरंतर आपल्या स्वरूपात घडलेला असतो तोच एक या जगात देहधर्माने युक्त असूनही कर्माने लिप्त होत नाही. जो जे जे तो आत्मबोधे तोषला, तरी कृतकार्यू देखे जाहला, म्हणून सहजे सांडवला कर्म संगू. अर्थ, कारण की पहा, तो आत्मज्ञानाने संतुष्ट होऊन कृतकृत्य झालेला असतो, म्हणून त्याचा कर्माशी संबंध सहज सुटलेला असतो. दैवतस्य कृतेर्नार्थो नाकृतेनेह कश्चन, न चास्य सर्वभूतेषु कच्चिदर्थव्यपाश्रयः. तृप्ती जालिया जैसी साधने सरती आपैसी, देखेस आत्मसंतुष्टी तैसी कर्मे नाही. अर्थ, पहा, ज्याप्रमाणे पोट भारल्यावर स्वयंपाक करण्याचा खटाटोप सहजच संपतो, त्याप्रमाणे आत्मानंदाच्या तृप्तीत कर्माची खटपट सहजच संपते. जंकवरी अर्जुना तो बोधू भेटेना मना, तवची यया साधना भजावे लागे. अर्थ, अर्जुना, जोपर्यंत अंतःकरणाची व त्या ज्ञानाची गाठ पडत नाही तोपर्यंतच या साधनांची खटपट करावी लागते. तस्मादसक्त सततं कार्यं कर्म समाचर, असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. अर्थ, म्हणून कर्मफलांवर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे, कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. म्हणोनी तू नियतू सकळ काम रहितू, म्हणोनी तू नियतू सकळ काम रहितू, होनिया उचितू स्वधर्मे रहाटे. म्हणून तू सर्व आसक्ती टाकून देऊन निरंतर आपल्या धर्माप्रमाणे वाग. ताई, पर्यंतच म्हणायचंय ना ताई? दादा, हा, अजून 51वा घ्या ना. ओवी 51 घ्या. हा, एक मिनिट. जे जे स्वधर्म, श्लोक पण वाचू का मी? 51 श्लोक वाचलाय तुम्ही? श्लोक वाचलाय? ते स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था, ते कैवल्य पद तत्वता पातले जगी. अर्थ, अर्जुना, जे निष्काम बुद्धीने स्वधर्माचे आचरण करतात ते या जगतामध्ये तत्वतः श्रेष्ठ अशा मोक्षाला पोहोचतात. जय श्री कृष्ण. तब्येत बरी नाही वाटत? थोडी सर्दी आहे खूप. नाहीतरी छान. ठीक आहे.
मातृभाषा सुद्धा नसताना छान वाचलं. होय होय खरंच आहे. हा. प्रयत्न केला आता कसा एकदम छान. व्यवस्थित सांगितलं ताई. अगदी छान वाचलं उलट. खूपच सर्दी वगैरे आहे मला. एकदम म्हटलं आता ताईंनी सांगितलं होतं करावं. पसायदान म्हणतात. कसा हो पसायदान म्हणते. एक मिनिट. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यते तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्ष वर्षत सकळ मंडळी विश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतु भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टा दृष्ट विजये हो आवेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो एणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला एणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला एणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. जय श्री कृष्ण. वा छान झालं ते. मगाशी कोणीतरी म्हणणार होतं काहीतरी गीत म्हणणार होतं कोणी. मंगलाताई. हा मंगलाताई. मंगलाताई मोरे. होत नाही. हो झालं. म्हणते ताई. ताई. हा म्हणा ताई. नाम भजनात झाले मिदंग नाम भजनात झाले मिदंग भेटीसाठी आला बाई सखा पांडुरंग भेटीसाठी आला बाई सखा पांडुरंग नाम भजनात झाले मिदंग नाम भजनात झाले मिदंग भेटीसाठी आला बाई सखा पांडुरंग भेटीसाठी आला बाई सखा पांडुरंग भेट घ्यावी सख्या श्रीहरीची भेट घ्यावी सख्या श्रीहरीची पंढरीच्या पांडुरंगाची पंढरीच्या पांडुरंगाची घ्यावा भजनात टाळ मृदंग घ्यावा भजनात टाळ मृदंग भेटीसाठी आला बाई सखा पांडुरंग भेटीसाठी आला बाई सखा पांडुरंग नाम भजनात झाले मिदंग नाम भजनात झाले मिदंग
भेटीसाठी आला बाई सखा पांडुरंग. भेटीसाठी आला बाई सखा पांडुरंग. पंढरपूर संताचे माहेर. पंढरपूर संताचे माहेर. भक्त येतील लहान थोर. भक्त येतील लहान थोर. गाऊ भजनात गोड भंग. गाऊ भजनात गोड भंग. भेटीसाठी आला बाई सखा पांडुरंग. भेटीसाठी आला बाई सखा पांडुरंग. नाम भजनात झाले मिदंग. नाम भजनात झाले मिदंग. भेटीसाठी आला बाई सखा पांडुरंग. भेटीसाठी आला बाई सखा पांडुरंग. सावळी मूर्ती मनामध्ये ठसली. सावळी मूर्ती मनामध्ये ठसली. म्हणूनच नेत्रात पंढरी दिसली. म्हणूनच नेत्रात पंढरी दिसली. जना भजनात गाई अभंग. जना भजनात गाई अभंग. भेटीसाठी आला बाई सखा पांडुरंग. भेटीसाठी आला बाई सखा पांडुरंग. नाम भजनात झाले मिदंग. नाम भजनात झाले मिदंग. भेटीसाठी आला बाई सखा पांडुरंग. भेटीसाठी आला बाई सखा पांडुरंग. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. वा, छान म्हणलं ताई. मंगलाताई, छान भजन धन्यवाद म्हणलं. दादा. आजच्या या श्लोकांमधून आणि ओव्यांमधून माऊलींना आणि भगवंतांना नेमकं स्वधर्माच्या आचरणावरती अर्जुनाला म्हणजे त्या निमित्ताने आपणा सर्वांना मार्गदर्शन जे करायचं होतं ते त्यांनी अत्यंत जे सोप्या भाषेत म्हणा किंवा जे आज तुमच्या आमच्या सामान्य प्रापंचिकाला किंवा साधकांना सहज कळतील असंच ते होतं की जे विहित कर्म म्हणजे एक शास्त्राला धरून जे तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्हाला विहित कर्म सांगितलेले गेले आहेत त्या विहित कर्माचं आचरण करणं म्हणजे स्वधर्माप्रमाणे आचरण करणं असं एक छोटासा गोषवारा ह्या सगळ्या गोष्टीचा काढता येईल. आणि ह्या स्वधर्माच्या आचरणाच्या मार्गावर तुम्ही चालत असतानाच मग तुम्ही निष्कामतेकडे जाऊ शकाल. हे स्वधर्म आचरण करत असताना तुम्हाला त्या स्वधर्म आचरणाचे फळ आपोआप मिळणार आहेत. तुम्ही त्याची लालसा न करताही तुम्हाला ते आपोआप फळ प्राप्त होणार आहे. पूर्वकर्माचे भोग तुम्ही काही भोगताल कदाचित या आयुष्यामध्ये, पण म्हणून आपण स्वधर्माच्या मार्गावरून ढळू नये. किंवा सर्व आता समजा आपण एखादी यज्ञ केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आता नेहमीचे आपण कुळधर्म कुळाचार करतो. आज जसा चंपाषष्ठीचा कुळधर्म असेल काही लोकांच्याकडे, ते कुळधर्म कुळाचार करताना आपण गोग्रास काढून ठेवतो, ब्राह्मण भोजन करतो, सवाष्णीला बोलवतो. हे काय की हा जो सगळा माझा यज्ञ कर्माचा जो यज्ञ मी आरंभलेला आहे, ह्या यज्ञाच्या कर्मामध्ये ज्याचा ज्याचा जो जो भाग आहे तो तो देऊन त्याचं जे अवशिष्ट म्हणजे जे शिल्लक राहतंय तो प्रसाद म्हणून यज्ञदेवतेच्या अनुमतेने मी ग्रहण करेन. अशी ज्यावेळेस तुमची तुमच्या स्वधर्माप्रती कर्माप्रती भावना असेल
तेव्हाच तुम्ही निष्काम कर्माकडे किंवा त्या कर्मत्यागाकडे जाऊ शकाल, असा प्रेश या आजच्या ह्याच्यातून मिळाला असावा किंवा मिळेल असं मला वाटतं. असा अर्थ मला प्रतीत झाला, तो मी आपणासमोर मांडलाय. तसं माऊलींनी सगळं उकलून ठेवलेलं आहे व्यवस्थित. त्याच्यापेक्षा वेगळ्या शब्दांमध्ये मी काय सांगावं याच्यात? खरंच खूप म्हणजे माझ्यासारख्या सामान्य साधकाला काय ह्याच्यातून मिळालंय, ते मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी रामदास दादा सांगू शकतील, अजूनही कोणी काही सांगू शकत असाल तर तसं सांगावं. नमस्कार सर्व साधकांनो. आपण दादा एकदम बरोबर सांगितलं, पण मला मी माझं आधी ह्याच्यावर बोलणं